शुभ सोमवार सगळ्यांना. तर झाली आहे माझी सकाळची सुरुवात. तर आज सोमवार माझा दुसरा पशुपतीचा उपवास आहे. तर मी पारण्यावरून डायरेक्ट मंदिराकडे गेले आणि पूजा वगैरे झाली. आता मी मंदिराच्या बाहेर आलेली दर्शन कर. चला आता मी मळ्यात पोचले आणि इथं आल्यावर पावसाची सुरुवात झाली, कारण मी छत्री वगैरे काही नेली नव्हती. आता मस्त पारायण झालं, पूजा झाली. आता घरात दादूचा डब्बा करायचा, घरातला आवरायचं. तर चला सगळ्यांना शुभ सोमवार. आता उठले का बाई तू? बाई ग माझी भक्ती उठली आता. आता मस्त व्हायची ती दात घासायचे आणि चहा प्यायचा. काय दूध प्यायचं, काय करायचं? हा का पप्पी दे मला. शुभ सकाळ म्हण सगळ्यांना, व्यवस्थित म्हणायचं. हा तुम्ही कसे पाहिजे सांगता म्हणता उठल. आता दात घासायचा. तर चला आता मंदिरातून आले. आता लागले मी इथं स्वयंपाकाला. आणि कालची एकादश होती सगळ्यांना, तर मग आता त्यांना उपवास सोडण्यासाठी आता स्वयंपाक करू राहिले मी. इथं वरण केलं आहे, डांगर केलं आहे, पोळ्या केलेल्या आहे आणि त्याच्यानंतर आता मुटके पण करायचे. तर चला एक एक तयारी करते. आणि अवधूतची त्यांची चालली आंघोळ. आजींना बोलला आज तुम्ही पोरांना आंघोळी घाला. अवधूत करतो हाताने, पण भक्तीला ना आजीच्या हाताने करायची होती. आणि त्याच्यामुळं म्हणजे कसं आहे, मी साबण लावते आणि चोळते ना, त्याच्यामुळे ती मला म्हणते आई तुझ्या हाताने नको, मला आजीच्या हाताने करायची. तर इतकी भामटी. तर आता आजीच्या हाताने आंघोळ करून राहिली, तोपर्यंत मी माझ्या पोळ्या करून घेते. आणि स्वयंपाक झाला का मग त्याच्यानंतर लगेच बाकीचे कामं सुरू होईल. घेतलं तुझं जे तास आहे तेच न्यायचे. दुसरे सगळेच नको न्यायचं. काय काय ठेवून द्यायचे का? नीट घ्यायचं तुला. डोकं टाकवायचं बाळा. आता लय अडवाणी करते, नाही तर लय भारी दर्शन महाराजांना कर. तिकडं घे, तू खालनच घे. चला बदला घेते ती लगेच. बाय बाय. जा शाळेमध्ये या जा. तर इथं माझं वरण पण काढलं होतं, पोळ्या झाल्या होत्या आणि मुटके करतो. आता इथं मी करते कोथिंबीरचे मुटके. आणि त्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. थोडंसं बाजरीचं, थोडीचं डाळीचं, गव्हाचं पीठ एकत्र करून टाकते. त्यासाठी मिरची, लसूण सगळं वाटून घेतलं इथं. आणि आता मी याचे मुटके करून वाफेवर शिजवून घेते. एकादश सोडायची आकण त्यांना. तर मग त्यांच्यासाठी मी आता मुटके, वरण, त्याच्यानंतर डांगराची थोडीशी भाजी केली, पोळ्या केल्या. तर इथं माझा स्वयंपाक आता झाल्यासारखाच आहे, फक्त मुटके गरम गरम करायचे, त्यामुळे राहिले होते. चला आता मी मुटके करून घे. तरी इथं मी मुटके करायचं पीठ मळून घेतलं आहे. जास्त पण नाही चावून द्यायचं, मग कोथिंबीरीचं पाणी होऊन जातं. तर इथं माझं मुटक्याचं पीठ मळून रेडी झाले. आता मी मुटके बनवते आणि थोडंसं ना हाताला पाणी लावून घेते, कारण ते चिटकून जातं ना हाताला, त्यामुळं त्याच्यात गव्हाचं पण पीठ आहे थोडं चिटकतं. तर अशा प्रकारे सगळे मुटके एकसारखे मी वळून घेते. आणि त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल थोडंसं गरम टाकायचं आणि कढई तापून द्यायची आणि वाफेत करत ठेवायचे. तर इथं मी सगळे मुटके वळून घेतले. हे आपण तळू पण शकतो, पण तळण्यापेक्षा माझं मत आहे वाफेत छान होतं, त्याच्यामुळे आता ते वाफेत ठेवून देते. कारण आमच्या आजीबाबांना तळलेले मुटके नाही आवडत, ते फक्त मला आवडत्या, त्यांना नाही आवडत, त्यांच्यासाठी वाफून घेते. मस्त अशी मुटक्याला वाफ भरली बघू शकते. आणि त्याच्यानंतर हे चिरायचे गोल गोल आणि त्याच्यानंतर मग आपण खरपूस करू शकतो तेलामध्ये. तर थोडंसं झाकून ठेवून देते आता. तर स्वयंपाक वगैरे झाला. तर म्हटलं चला आता पटकन भांडे घासून घेऊ. आणि भांडे घासता बघा कॅमेरा तुम्हाला हालताना दिसू राहिला. खरंच माझ्याकडे स्टँड नाही, त्यामुळे मी तिथं ना पाळणा होता तिथं स्टँड ठेवून दिलं होतं आणि थोडासा कॅमेरा हलतोय. तर ठीक आहे चला आता भांडे वगैरे घासून घेते, त्याच्यानंतर लगेच घरातलं मी पटपट आवरून घेते. तर आता लास्टमध्ये घरच राहिलं, तर सगळे घरं स्वच्छ करून घेते. घरं पुसायचे राहिले होते आणि सगळं आता माझं इथं सकाळचं काम आवरलेलं आहे. आणि आता वाजले होते 10 वाजेपर्यंत आवरून गेलं, कारण की तिकडनं आल्यावर सर्व करते ना, त्याच्यामुळं मग वेळ होऊन गेला. तर आता दिवसभराचं काम आणि मग परत दुपारच्या नंतर पूजेची तयारी, स्वयंपाक, हे माझं आता दिवसभराचं रुटीन.
तर इथं ना स्वयंपाक झाला होता, मग आजीने निवेद्य वगैरे भरले, कारण देवांना ना इथं बांधावर देव आहे ना, तिथं 4 निवेद्य दाखवायला लागत आहे एकादशीच्या दिवशी, म्हणजे सोडायच्या दिवशी. तर त्याच्यामुळं अक्काने निवेद्य भरले. आता अक्का निवेद्य दाखवायला जाणार आहे आणि महाराजांना मोठा निवेद्य भरतो आम्ही कायम, पण त्यांनी आज छोटे निवेद्यामध्येच आज महाराजांना दाखवून दिला. तर त्यांचं चालू आहे निवेद्य दाखवायचं काम, कारण त्यांना लागली होती भूक. त्याच्यामुळे त्या बोलले मी जेवण करते, आणि इथं मिस्टर पण जेवण करायला बसले. तर मळ्यातून आले होते पावडर मारून, त्याच्यामुळं मग ते डायरेक्ट आले, हात धुतले आणि लगेच जेवायला बसले. आणि इथं मुटके पण मी खरपूस केले. खरपूस मुटके छान लागतात कोथिंबीरच्या. इथं अक्का माझ्यासोबत बोलत पण होत्या आणि जेवण पण करत होत्या, सांगत होत्या मला काही चांगलं. तर सगळं आवरल्यानंतर मग मी इथं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या, कारण ना 2 दिवस पॉली हाऊसमध्ये कपडे होते, जे ओले ओले होते ते पॉली हाऊसमध्येच होते. मी लहान मुलांचे ठेवीत नाही रात्रीचे बाहेर, मोठाले कपडे बाहेर होते, त्याच्यामुळे बाई घड्या घातल्या. त्याच्यानंतर झोपायला मध्ये आलेली आहे माझी बाई, शाळेतून आली तू आता जेवली, आता छान माझी बाई झोईमधून लवकर झोपत नाही. आणि माझ्या शाळेनंतर मग मला बॉक्स भरायचे बाहेर बाहेर पॅकिंग आलेली आहे, लगेच पहिले तिला झोपायला लागतं. तर इथं चालू आहे पॅकिंग, कारण की ना आज अर्जंट बॉक्स द्यायचे ते 5-6, तर त्याच्यामुळं घरी एवढे खुडायला जमले नसते, कारण मिस्टर पावडर मारायला गेले आणि माझं पण सकाळचं चालू होतं काम. त्याच्यामुळं मग आज ना बायांना बोलवलं खुडायला, त्यांनी खुडून दिलं आणि मग मी बॉक्स भरले. जात्या बंडलचे पैसे पण मग टायमिंगभर माल त्या व्यापाऱ्यापर्यंत पोच होतो, त्याच्यामुळे आम्ही बायांना बोलवलं. तर इथं लगेचच मी बॉक्स भरून घेतले, कारण भरपूर बॉक्स भरायचे होते. तर बायांनी पॅकिंग करून ठेवली होती, मग फक्त भरायचे होते. तर प्रत्येक बॉक्समध्ये खाली पण पिशव्या टाकल्या सेफ्टीसाठी, म्हणजे माल खराब होत नाही. मी दोन्ही साईडनी पिशव्या टाकत असते, वरती पण आणि खाली पण, त्याच्यामुळं माल व्यवस्थित सेंटरला राहतो. तर प्रत्येक बॉक्स 30चा भरला. असे मी आज 7 बॉक्स भरले. तर बायांना हिशोब पण द्यायला लागतो, कारण त्यांना पण प्रत्येक बंडलाची मजुरी असते, त्यामुळं ते विचारत होत्या किती बॉक्स भरायचे. तर जेवढे भरले तेवढे म्हणले थांबा पूर्ण झाले का तुम्हाला काउंट करून सांगते. आणि काही कामं अशी असताना ते आपण घरी करू शकत नाही, मग एखाद्या दिवशी कवा ना असं पटकन जे अर्जंट काम आहे ते मजुराच्या साह्याने होऊन जातं. तर आता बायांची पॅकिंग झाली होती, हा लास्टचा बॉक्स होता भरायचा, तर एवढा बॉक्स भरून घेते आणि भरल्यानंतर मग त्यांना मी हिशोब सांगते. तर चला इथंच व्हिडिओचे एंड करते, परत भेटेल नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही बघू शकता काहीतरी एक नवीन वस्तू आणली आम्ही, काय आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल, कारण आता भक्ती पण त्रास देऊ राहिली सगळ्यांना. बाय बाय, उद्याची व्हिडिओ नक्की बघा.